मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता ना लग्न सराई चालू झालेली आहे आणि आपल्याला प्रत्येकाला कसं आहे ना, लग्नामध्ये जो सत्कार होतो किंवा आपण कुठे आता कीर्तनात वगैरे गेलो तर तिथं आपल्याला शॉल वगैरे भेटते. तर त्या शालीचा उपयोग कसा करायचा, तर त्यावरती मी आज खास व्हिडिओ बनवलेला आहे. आता गुढीपाडवा जवळच आलेला आहे आणि आपल्याला गुढी उभारायची म्हटलं तर आपण आहे ना, जो साडीचा पीस आहे त्याची उभारतो किंवा आपलं साडीचीच ज्या मिऱ्या आहेत ते घालतो. तर आता आहे ना, इथं मी छान असा जो आपली शॉल आहे ना त्याचा उपयोग केलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जी गुढी आहे ती कशा प्रकारे झालेली आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता तुम्ही छान अशी मी इथं गुढीला जी शाल आहे तिचा उपयोग केलेला आहे मस्त. आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कळणार नाही. तर इथं आपल्याला आहे ना, जो बांबू आहे तो टाकण्यासाठी इथं छान असा मी इथं कप्पा केलेला आहे आणि या नॉड पण दिलेल्या आहे. किंवा तुम्हाला आहे ना, जी गुढी आहे ती उभारण्यासाठी कसलाही म्हणजे काही बघायची गरज येणार नाही. तर इथं बघू शकता छान अशी आपली गुढी तयार झालेली आहे. गुढीची जी साडी आहे ती छान अशी मी बनवलेली आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर खरंच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता मी दाखवते तुम्हाला की जी शाल आहे तिच्यापासून मी कसा जे म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ कसं बनवलेलं आहे ते तुम्हाला तर आता ही ना शाल आहे तर हिचे ना मला काठ आपल्याला कापून घ्यायची आहे. तर बघा आता मी याचे साईडचे जे काठ आहे ते कापून घेते. या साईडचा पण काठ आपल्याला कापून घ्यायचा आहे. कापून घेतलेलं. तर आता आपल्याला ना उलट सुलट बाजू बघून या दोन्ही ज्या कडा आहे त्या दाबून घ्यायच्या आहे. तर आता ही आतील बाजू आहे आणि वरील बाजू आहे. तर आता याला ना मी फोल्ड करून घेते. अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचे आहे दोन्ही साईडने. हा जो कपडा आहे तो दिसून नाही द्यायचा आहे आपल्याला. मी दुसरी साईड करत आहे. फोल्ड केलेला आहे मी. आता हे याला आपल्याला लेस पण लावायची आहे. तर आता आहे ना खालून आपल्याला काठ जोडायचं आहे. आधी जी खालची साईड आहे ना त्या साईडने आपल्याला काठ जोडायचं आहे. तर चला आता इथे ना आपल्याला काठ जोडायचं. तर हा बघा जी शाल होती ना आपली त्या शालीमधलाच काठ आहे. 2 काठ निघलेले आहेत ते आता ना मी जॉईंट करून घेते आणि ते इथं खाली जोडून घेते खालच्या भागाला. तर हे बघा उलट सुलट बाजू बघून घ्यायची आहे आधी आणि मग आपल्याला आहे ना त्यावरती हे बघा आता ही दोन्ही बाजू सारखे ठेवायचे आहे. आणि आता याला मी ना जोड करून दापटीप देऊन घेते. तर बघा हा काठ आहे ना मी पूर्णपणे जॉईन करून घेतलेला आहे. तर याला आहे ना आपल्याला असं पलटी करायचं आहे. तुम्ही याला दुमडूही शकता. आता याला मी ना एक जे आहे ते टिक मारून घेते. तर याला आता टिक मारून झाली आहे. याला आपण पलटी करूया स्क्रूच्या साहाय्याने. हे बघा त्याला पलटी मारून घेतलेली आहे आपण. आता हा कडाचा भाग आहे तो कापून घेऊया. आता हा आहे ना हा भाग आहे ना आपण याला जोडून घेऊया.
हे बघा इथे जोडून झालेलं आहे. आता इथं कट करून घेऊ आपण. कट केल्यानंतर यालाही आपल्याला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग जी टीप आहे ती मारायची आहे. तर हे बघा आता पूर्णपणे आपली जी टीप आहे ती मारून झालेली आहे काठाला व्यवस्थित अशी. आता तुम्हाला आपल्याला इकडे जर लेस बसवायची असेल ना तर लेसही बसवू शकतो. तर चला आता आहे ना इथे मी कडाली पण थोडीशी लेस बसवून घेते ह्या साईडनी. तर आपण जो आहे ना इथं आपण त्याला गोल करून घेतलं. इथं आपण जी दाब टीप मारून घेतलेली आहे किंवा कडाचा जो फोल्ड केलेला भाग आहे ना त्याला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर पूर्ण आता याला मी लेस लावून घेते. तर बघा आता मी ना पूर्ण साईडने लेस लावून घेतलेली आहे. या साईडनी पण लेस लावलेली आहे, खालून पण लेस लावलेली आहे आणि इकडच्या साईडनी पण लेस लावलेली आहे. तर आता आहे ना आपल्याला याला 5 वरती टक्स मारून घ्यायचे आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते.
तर इथे मी आहे ना हा कपडा जो आहे तो चारही साईडनी पॅक करून घेतलेला आहे. तर आपल्याला ही दोर आहे ना इथं जॉईन करायची आहे आतल्या साईडनी. तर आता चला मी ती आहे ना जॉईन करून घेते. तर इथं बघू शकता आता मी या ज्या दोरा आहे त्या जॉईन करून घेतलेल्या आहे. आता आपल्याला हा कपडा आहे ना दोन्ही साईड सारख्या आल्या पाहिजे अशा, म्हणजे जी आतील बाजू आहे ना ती वरतून आली पाहिजे. तर आता याला आहे ना आपण अशी तिन्ही साईडनी जी आहे त्याला टीप मारून घ्यायची आपल्याला. तर चला आता याला तिन्ही साईडने मी पॅक करून घेते. तर आता याला ना आपण जी आहे त्या तिन्ही साईडनी जी आहे ती टीप मारून घेतलेली आहे. तर आता हा साईडचा कपडा कट करूया आपण. कोणे चांगले कट करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला आहे ना बघू शकता तुम्ही कट झालेले आहे. तर आता याला आपल्याला पलटी मारायचं आहे. तर हे आपल्याला गुढी बांधण्यासाठी झालेलं आहे. आणि इथं आपण आहे ना जे लाकूड आहे ते म्हणजे आपण जो बांबू रोवणार आहे तो यामध्ये ठेवायचा आहे. आणि छान अशी आपल्याला गुढी मी तुम्हाला याला प्रेस करून घेते आणि मग दाखवते.